ऐतिहासिक वस्तू इतिहासाशी थेट जोडण्याचं एक माध्यम आहेत. अशा वस्तूंचं जतन करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रभादेवी इथल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत तलवारीच्या श्रीमंत सेनासाहेब सुभा पराक्रम दर्शन प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लिलावाची किंमत कितीही असली तरी ही तलवार मराठा साम्राज्याची शान आहे आणि ती भारतात, ती देशात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत असं सांस्कृतिक मंत्रालयाला सांगितलं होतं, असं त्यांनी सांगितलं. 1817 राजा रघुजी भोसले यांचा खजिना इंग्रजांनी लुटला. या लुटीत भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची सोन्याने जडवलेली तलवार देखील इंग्लंडला देण्यात आली. अलीकडेच सोथेबीज म्युझियमने त्या तलवारीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. तलवार महाराष्ट्रात परत यावी अशी भावना राजघराण्यासह अनेकांची होती. त्यानंतर ही तलवार लिलावात जिंकून आणण्यात आली, असं मुख्यमंत्री म्हणाले. सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली ही तलवार गेल्या आठवड्यात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लंडन इथे जाऊन ताब्यात घेतली होती.